यशवंतराव, वसंतदादा, शरद पवार यांच्यानंतर जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एक द्रष्ट नेतृत्व आलं तर ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतायत. 1 वर्षाच्या या कार्यकाळात चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासात काय भर घातली, काय निर्णय घेतले, ते कितपत योग्य होते तेही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चव्हाण सर, स्टार माझामध्ये आपलं स्वागत. सर, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यावेळेला हायकमांडनं तुमच्या खांद्यावर सोपवली त्यावेळी विपरीत अशी परिस्थिती होती. पूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचार हा विषय महत्त्वाचा होता. राज्यामध्ये आदर्श घोटाळा समोर आलेला होता आणि आदर्श घोटाळ्यातूनच अशोक चव्हाणांना जावं लागलं होतं. आणि त्यानंतर आलेली ही जबाबदारी, राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय असं चित्र पाहायला मिळालं वर्षभरामध्ये, किंवा राजकीय इच्छाशक्ती जी होती ती कुठे ना कुठे भ्रष्टाचारानं बरबटली आहे असं चित्र पाहायला मिळालं. जे काही घडलं आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळे प्रशासनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामध्ये कुणीही निर्णय घ्यायला तयार नव्हतं. राज्यकर्त्यांच्या समोर देखील आणखी नवीन काय प्रकरणं निघतात याबद्दल चिंतेचं वातावरण होतं. त्या सर्व वातावरणाला मागं टाकून प्रशासनामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करून सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं आव्हान आमच्या सर्वांच्या समोर होतं. मला वाटतं त्यावेळेला अपेक्षा अशी होती की प्रशासनामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली, जो संभ्रम निर्माण झालेला आहे, जे प्रश्नचिन्ह लागलेलं आहे, त्या परिस्थितीला मागं टाकून एक स्थिरता निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात किती निर्णय किती गतीने घेतले जावेत, काय करावेत, ते निर्णय आणखी गतीने घेता आले असते का काय याबद्दल चर्चा चालू आहे. मला निश्चितपणे मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात काम केल्यामुळं सुरुवातीला काही निश्चित अडचणी आल्या. सुरुवातीला इथली पद्धती, इथले अधिकारी, राज्यातला दौरा, आमदार, इथली विधानसभा, विधान परिषद यांचा सर्वच अनुभव हा नवा होता. त्यामुळे काही जरूर वेळ लागला. पण एकदा सर्व परिस्थितीवर कंट्रोल आल्यानंतर मला वाटतं त्या प्रशासनामध्ये आता काही अडचणी असं मला वाटत नाही. आज तुम्हाला वाटतं की प्रशासनावरची जी पकड आहे ती तुम्ही घट्ट झालेली आहे तुमची वर्ष? आता हे मला विचारून चालणार नाही. मला वाटतं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा बाहेरच्या लोकांनी तुम्ही त्यावर टिप्पणी केली पाहिजे. पण सुरुवातीला मी आलो त्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. मला ज्या पहिल्यांदा सुरुवातीला अडचणी आल्या, ज्या गोष्टी नवीन होत्या त्या आता त्या व्यवस्थितपणे चाललेल्या आहेत. काय अडचणी आल्या? मुख्य अडचणीचं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे की मी महाराष्ट्रात कधी काम नव्हतं केलं. त्यामुळं महाराष्ट्राचं भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास हा दिल्लीतून मी पाहिलेला होता, तळागाळातून पाहिलेला नव्हता. अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊ शकलो नव्हतो. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे माझे जवळचा परिचय नव्हता. कित्येक आमदारांचा माझा परिचय नव्हता. इथली प्रशासनाची पद्धती, इथले विभाग, त्यांची वाटणी, इथले स्थानिक कायदे, त्याचबरोबर विधिमंडळाचं कामकाज, या सगळ्या गोष्टी माझ्याकरता नव्या होत्या आणि त्या पहिल्यांदाच हाताळाव्या लागल्यामुळं काही सुरुवातीला अडखळण्यासारखं झालं. परंतु मला वाटतं थोड्या दिवसामध्येच आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी केलेलं सहकार्य आणि विधिमंडळामध्ये मला सर्वांचं मिळालेलं सहकार्य यामुळे हे करता आलं. मला वाटतं आता काही तशा प्रकारच्या काही अडचणी, जसं अगोदर तुम्ही म्हणालात महाराष्ट्रात आल्यावर अडचणी सुरुवातीच्या काही काळामध्ये जाणवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष एकत्रित सरकार गेले अनेक वर्ष चालवत आहेत. आपणही त्या एकत्रित सरकारचे मुख्यमंत्री आहात. आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काय अडचणी आल्या आणि त्या सुटल्यात का? असं आहे की दिल्लीचा मी जर अनुभव घेतला तर दिल्लीत देखील एक आघाडी सरकार आहे. परंतु दिल्लीतल्या सरकारचा एक फरक असा आहे की तिथे एक पर्टिक्युलरली UPA 2मध्ये एक काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येनं पुढं आला आणि 1 नंबरच्या पक्षाची संख्या, संसद सदस्यांची संख्या आणि 2 नंबरच्या पक्षाची संसद सदस्यांची संख्येमध्ये खूप फरक होता. महाराष्ट्रामधल्या आघाडी सरकारमध्ये तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. दोन्हीही प्रमुख पक्ष हे जवळजवळ समान ताकदीचे आहेत. मंत्रिमंडळाचं वाटप एका विशिष्ट पद्धतीनं 1999मध्ये झालेलं आहे. त्यामुळं आघाडी सरकारमध्ये काम करताना, निर्णय घेताना काही थोडासा एकमत करण्याकरता वेळ लागतो. परंतु अवघड आहे असं मला वाटत नाही, कारण आघाडी सरकारची जी मूळ वैचारिक बांधणी आहे, वैचारिक बैठक आहे, ती काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून झालेली आहे, समाजवादाच्या विचारातून झालेली आहे. त्यामुळं मूलभूत
काही सैद्धांतिक विरोध नसल्यामुळं काम करणं काही तसं अशक्य नाही आहे. काही एखाद्या डिटेल्समध्ये कुठं काहीतरी आपल्याला एकमत करण्याकरता जरी वेळ लागला तरी तो काही फार अवघड आणि अशक्य गोष्ट अशी नाही आहे. दिल्लीमध्येही अडचणी आलेल्या मी पाहिलेल्या आहेत. काही निर्णय घेताना काही पक्षांनी विटो वापरला की बिलकुल करायचं नाही आणि आम्हाला थांबवावं लागलं. तशा प्रकारे अडचणी दिल्लीमध्ये येतात. इथं तशा प्रकारे काही अडचणी मला दिसत नाहीत, कारण मी सांगितलं की आमची वैचारिक बैठक एकच आहे. पक्षांतर्गतले विरोधक पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हवी होत आहेत का? सातत्यानं त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा अफवा पसरवत आहेत का? याचं उत्तर आपण स्वतः पृथ्वीराज चव्हाण सरांकडूनच घेणार आहोत. पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा.